श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित कनकधारा स्तोत्र. अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृंगांगनेव मुकुलाभरणं तमालम् अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवतायाः. मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारे प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः. विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशन्निषिदतु मयि क्षणमीक्षणार्थम् इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः. आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्द आनन्दकन्दमनिमेषमङ्गतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः. बाह्वन्तरे मधुजित श्रियकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयायाः. कालाम्बुदालिललितो रसिकैटभारे धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिर्भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः. प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावान् माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं मन्दालसञ्च मकरालय कन्यकायाः. दद्याद्ययानुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन्न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायणप्रणयिनी नयनाम्बुवाहः. इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयाद्र दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते दृष्टिप्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिं कृपिष्ट मम पुष्करविष्टरायाः. गीर्देवदवेति गरुडध्वजसुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमः श्रीभुवनैकुगुरोस्तरुण्यैः. श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै नमोऽस्तु नालिकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै. सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि त्वद्वन्दनानि दुहिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये. यत्कटाक्षसमुपासना विधिः सेवकस्य सकलार्थं सम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसैस्त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे. सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोजने त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्. दिग्धस्थिति कनककुम्भमुखावसृष्टस्
स्वर्वाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गीं प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणीममृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतङ्गिरैतैरपाङ्गै अवलोकय मां किञ्चनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः सुवन्ति ये स्तुतिभिर्भूमिर्वह्वह्नं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमां गुणाधिका गुरुतरभाग्यभाजिनो भवन्ति ते भुवि भूतभाविताशयाः इति श्रीमद् आद्यशङ्कराचार्य विरचितं श्रीकनकधारास्तोत्रं संपूर्णम्. आता आपण ऐकलं कनकधारा स्तोत्र. कनकधारा या स्तोत्राची पूर्वपीठिका आपल्याला अशी वाचायला मिळते की शंकराचार्य बालमूर्ती अशी असताना ते गुरुगृही शिकतही होते, तेव्हा ओम भवती भिक्षांदेही असा घोष करीत भिक्षा मागून आणत असत. एके दिवशी एका घराच्या समोर त्यांनी हा घोष केला. घरातून एक स्त्री बाहेर आली, पण तिच्या हातात भिक्षा घालण्यासाठी काहीच नव्हतं. हे तेजस्वी बालमूर्ती शंकराचार्य त्यांना म्हणाले, ओम भवती भिक्षांदेही. ती आत गेली. घरात खरं तर घरचा मुख्य पुरुष बाहेर घरात नव्हता. आत गेली, सगळ्या काने कोपरे ढुंडाळले आणि एक सुकलेला आवळा तिच्या हाताला लागला. तो ती घेऊन आली आणि त्यांच्या झोळीमध्ये तो टाकला. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. शंकराचार्यांनी ती झोळीमध्ये असलेला आवळा पाहिला आणि नमस्कार केला. डोळे मिटून उभे राहिले आणि तिथल्या तिथे त्यांच्या मुखातून हे कनकधारा म्हणजे देवीची केलेली स्तुती बाहेर पडली. सर्व त्यांचं पठण पूर्ण झालं. ते जेव्हा थांबले तेव्हा साक्षात देवीनी त्यांना दर्शन दिलं आणि देवी म्हणाली, माग, काय हवंय तुला? तेव्हा शंकराचार्य म्हणाले, मला काहीच नकोय, पण ह्या स्त्रीला अतिशय धार्मिक असलेली आणि घरामध्ये काही नाही हे न म्हणता तिने टाकलेला तो आवळा पाहून मला तुझी स्तुती करावी असं वाटलं. तू प्रसन्न झालीस तर ह्या निर्धन स्त्रीला सधन कर. देवी म्हणाली, पूर्व पुण्याई लागते, पूर्व संचित लागतं, ते सगळं मला मान्य आहे म्हणाले, पण तिची निर्धन अवस्था मला पाहवत नाहीये. देवी ह्या बाल तपस्व्यावर प्रसन्न झाली आणि तिथल्या तिथे तो दिलेला सुखलेला आवळा त्या आवळ्याच्या रूपामध्ये सुवर्ण वृष्टी केली आणि देवी अंतर्धान पावली. पुढे हे घराणं कधीही निर्धनावस्थेत राहिलं नाही. मनापासून जेव्हा याचना करतो तेव्हा ही शक्ती प्रसन्न होते. पण शंकराचार्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नव्हतं. हे मागितलं होतं त्या श्रद्धा असलेल्या स्त्रीसाठी. ही पूर्वपीठिका आपल्याला ऐकायला मिळते. त्यांच्या संबंधी त्यांनी केलेल्या अभ्यासासंबंधी त्यांनी लिहिलेल्या स्तोत्रांचीही महती कळते. ही पूर्वपीठिका ऐकल्यावर मला एक ह्या कथानकाची कनकधारा स्तोत्राची आरती सुचली, ती इथे सादर करते. कनकधारा स्तोत्र असे जगदंबेची स्तुती, भक्त मनोरथ पूर्ण करिते करूया आरती. माधुकरी स्तव बाल शंकर नगरी पातला, ओम भवती भिक्षांदेही साद घालू लागला. वृद्ध स्त्री बाहेरी येई काही न घेता हाती, भक्त मनोरथ पूर्ण करिते करूया आरती. बालवयातच शास्त्राध्ययन पूर्ण त्यांनी केले, पांडित्यासह तैल बुद्धी शीघ्र काव्य रचिले.
पहिले वहिले स्तोत्र असे हे भक्तीची प्रचिती. भक्त मनोरथ पूर्ण करीते करूया आरती. विष्णू पत्नी ही हरिप्रिया असे ऐश्वर्य देवता. सर्व कामदा पूर्ण करी तिची प्रार्थना करिता. नतमस्तक ही स्मिता चरणी शब्द जुळून येती. भक्त मनोरथ पूर्ण करीते करूया आरती. कनकधारा स्तोत्र असे जगदंबेची स्तुती. भक्त मनोरथ पूर्ण करीते करूया आरती. कनकधारा म्हणून असलेले हे जे छोटंसं अगदी 18 श्लोकी असं स्तोत्र नित्य पठणात असावं. त्याची प्रचिती आपल्याला घेता येईल आणि पठणाने वाणी शुद्ध होते, स्मरणशक्ती तेज होते आणि आपण मोठ्याने थोडंसं घरात म्हटलं तर आपल्या मुलांच्याही कानावर पडून आपोआप पाठ होतो. छोटी छोटी स्तोत्र जी आहेत ती बुद्धीला चालना देतात आणि स्तोत्र म्हणण्याची सवय लावली की तोंडातून अपशब्द येत नाही. हा खूप मोठा फायदा आहे. जे लोक ह्या स्तोत्राद्वारे नित्य वेदत्रयी स्वरूपा असलेली त्रिभुवन माता भगवती श्री लक्ष्मीची भावभक्तीने प्रशंसा करतील ते सद्गुणांनी श्रेष्ठता पावतील, महाभाग्यवान आणि ऐश्वर्य संपन्न होतील अशी ग्वाही स्वतः शंकराचार्यांनी दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. आपला अभिप्रायही नोंदवा आणि परिचितांना अवश्य पाठवा. धन्यवाद.